काय कल्पना आहे मला त्याची, त्याला कळलं तुम्ही माझ्या गुरुचे उपकार मानतो. कारण हा विषय कळण्याच्या पलीकडचा, कारण ऐकून जमत नाही, अनुभव घेऊन जमत. अनुभव असतो नाही, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा. आता वाचन ही कशा कशाची आहे, पायाची सुद्धा वासना आहे. जा आपल्या घरी, जा इथे, जा तिथे, जा तिथे, लग्न वारस मय्यत आहे का तर पहिले जा, आणि कीर्तन आहे का मागं टाक, विठ्ठल मजा हो. मी माझ्या नामस्मरणामध्ये आनंदात होतो. आता आपली बहीण मेली असं जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. मला विचारायला लागले तुम्हाला सर्व समजते, एवढं नाही समजत का म्हणे. का तर तिच्या अगोदर मराच्या अगोदर भेट द्या, तुले समजण्यापेक्षा मला समजलं मूळदाळे. का तिचा वासनात्मक लिंग देव मी माझ्या गुरुच्या चरणावर आणून ठेवून दिला होता. विठ्ठला मी रोखोक बोलायला, हा फिकीर नाही आहे कोणाची, हा भीती नाही कोणाची. असो, पायांच्या वासनाही तसा, हाताचेही तसंच आहे, डोळ्याचेही तसेच आहे, बदलत राहतात. आता हे बघण्याचा आनंद वाटते, मग ते बघण्याचा आनंद वाटते, मग ते बघण्यात. अरे बदलते का तुला, 5-5 मिनिटांनी बदलते, एका मिनिटांनी बदलते. आता हे पाह, मग ते पाह, मग ते पाह, मग ते पाह. असं का होतं, हा एकच पाव असं का नाही वाटत. कानाची जे ऐकायला भेटते तिथे रममान होऊन जात. अरे बरं एकाच ठिकाणी रममान होणार रे बाबा, आहे बाकी जायचे. आणि हे ऐकल्याने तुझं काय होणार आहे का कल्याण. डोळ्याची तसं, कानाची तसं, नाकाची तसं, काय काय नाही वस्तूचे वास घेतात. आणि या वासाबरोबर आपली वृत्ती आणि वासना बदलत असते. एकादशीच्या दिवशी एखादा माणूस कधी एकादशी न करणार असला आणि जायला लागला, आणि समजा एखादा वास आला, त्याला काय वाटते बेकार एकादशी आली. आज नंबर लावला असता तर बरं झालं असतं. अरे पण नाकात गेलं ना, पण काय लक्ष आहे, खाण्याकडे लक्ष. आणि डोळ्यांनी पाहिल्याबरोबर हा रंग चांगला, तो रंग चांगला, तो रंग चांगला, पण एक रंग चांगला आहे का. रक्तश्वेता केश पीत पिराविन, रक्तश्वेता केश पीत प्रभाविन, रक्तश्वेत केश पीत प्रभाविन, चिन्मयांजना सुदले डोळा, चिन्मयांजना सुदले डोळा, चिन्मयांजना झाले दिव्य दृष्टी, झाले दिव्य दृष्टी, झाले दिव्य दृष्टी, झाले दिव्य दृष्टी. एक MA झालेली बाई होती माझ्याकडे, गोल्ड मिळाली. तिला विचारलं म्हटलं
सुजले म्हणजे काय होते बाबू? तो म्हणते सुजले. हे मराठी डिक्शनरीचं नाही का? नाही, आमच्या डिक्शनरीत नाही म्हटलं. सगळे झालेली हायस्कूलची मास्तरी, तिचे विद्वान, जिचा हात नाही धरू शकत मराठी, पण संतांच्या वाङ्मयाला धरू नाही शकत हे शिकलेले लोक. तिचे अनुभव पाहिजे. एक जरी शब्द मला विचारला तर याचा पूर्वार्ध काय आहे सांगितलं असो. रंगाचं निघालं म्हणून सांगितलं. रक्तप्रीत कृष्ण चित प्रभा भिन्न चिन्मय अंजान सुदले डोळा. आपल्या श्रीगुरूचा तुमचा असं सत्या तर त्या श्रीगुरूचं या हृदयाकाशातून प्रत्यक्ष या रंगाने दर्शन व्हावं तर तो श्रीगुरु अनंत रूपाने दर्शन व्हावं, जातो अनंत प्रकाशाने दर्शन व्हावं, या देहाने दर्शन व्हावं तो श्रीगुरु नाही. या विठाला गु म्हणजे अज्ञान, रू म्हणजे नाहीच. हे वरपंगी हा देह आहे. हा देह दिसण्याचं केंद्र ज्या वेळेला तुमचं बंद करेल आणि मग जो आत आहे तो प्रकाशित होईल. असा श्रीगुरु केव्हा मिळेल मला? वाट बघावं गेलं. आणि समजा काय झालं या जन्मात नाही मिळालं तुम्हाला तर विचार करता पुढच्या जन्मात केव्हा तरी भेट. कारण हा एका जन्मात नाही भेटत. गुरु काही इतका सोपा नाही आहे. कोणी महागिल्ली म्हणजे गुरु होते का? असे महादेव का आजी संसार सुफळ झाला हे माये तिथे कुठल्याच प्रकार आपण कधी कधी म्हणतो तुझ्या मुरलीचा नाद ऐकू कानाने सती गाई व्याघ्र यमुना जशी स्थिर आहे. अरे रवी म्हणले तारताच तत्व हे वळवलं आणि हे गुरुकृपेशिवाय प्राप्त होत त्याच्याच करता जन्माचे जन्म झाले. हे जी माझं घरोदार माझं पाहत मागणे संगीत आहे. तुका म्हणे गर्भवा सुखी घेईन मी जन्म या जसाठे देवा तुझी चरण सेवा साधना.
हे गाई गोपाळ येते. दुसरे नाही आहे. सर्व इंद्रियांचा समुदाय. समुदाय या शब्दाचा अर्थ असा आहे की डोळा ज्या ठिकाणी जाऊन स्थिर होतो, ज्या स्वरूपात जाऊन स्थिर होतो, त्या स्वरूपात जाऊन कानही स्थिर होतात. तिथून नाद निघतो. किंगली बेन सतार वाजे. काय सांगायचं? पहिल्याच कडव्याचं कीर्तन करायला गेलं काढल्याचं, मला वाटते का पुरी रात्र जाते का हो. ते काय 2 तासाचं पाठ केलेलं नाही कीर्तन जमत. गुरुकृपेशिवाय नाही होते. नाही माझी श्रीगुरु श्रीमंत आहे, जे मला परम भाग्याने लाभले. कारण हरिभक्ताच्या घरी जन्माला येणं आणि त्यात हरीचा काहीतरी अंश प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी चालणं, वृत्ती त्या ठिकाणी स्थिर होणं, याला भाग्य लाभतं. नाही तर संतांच्या कुळाचं जन्माला आलं म्हणून काही तो श्रेष्ठ नाही. वाटतं आपल्याला की संतांच्या कुळात जन्माला आला तो भाग्यवान झाला. नाही, तो भाग्यवान नाही. नारायण गाय नारायण नारायण गाय 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 धन्य ज्याची माया भगवानी भगवानी ज्याची माया भगवानी भगवानी धन्य ज्याची माया भगवानी भगवानी ज्याची माया नारायण गाय 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 हे महत्वाचं. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. सर्व वृत्तीनिशी अनेकच वाटत. हे यमुनेचं तीर आहे का ज्या तीरावर दुसरं काहीच चालत नाही. भाषा कळणार नाही आज तुम्हाला, त्याला इलाज नाही आहे. पण आमचे खापेकर महाराज वगैरे आहेत, जरूर. अर्थात आमचे वामनराव काटवे गेले, ते जरी असते ते आनंदाने दोघांनी उड्या मारल्या. काय घ्यायचं? पाणी घ्यायचं. कोणतं जगत घेतात ते पाणी ना.
कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदन्नगाती इच्छा का निर्माण झाली? कारण झालं आज 46 वर्ष आले त्या पत्रिकेवर एक ओवी छापून येते. एकही मला विचारायला आला नाही की बाबा ही ओवी का आली इथे, तू हीच का देता? कारण गुरुची शक्ती आहे. मावळवीत विश्वावासू काही दिसतात. तुम्ही पाहायला गेले तर तुम्हाला प्रत्येकाचे डोके दिसते ना, काय काय दिसतात, कोणाचं पांढरं दिसतं, कोणाच्या डोक्यात टोपी दिसतात, कोणी बोळखे दिसते. पण ज्याला एका परब्रह्मेश्वर काही दिसणार नाही अशी दृष्टी मला ठेवावी. मावळवीत विश्वाभास नवला उदयला तन्नौष ओमंसा सोम परमात्मा चिन्मयम सचिदानंद स्वरूपम सोम ब्रह्म पंचक्षरी मंत्रबद्धमा शुक्रंगम ज्योतिर्मय स्वरूपम व्यापकम व्यापकम ओम आत्मस्वरूपाय ज्योतिर्मय रूपाय नमस्तुते. हा सूर्य ज्याचा उदय झाला ते विश्व दिसत. आता नाही दिसत तर नाही दिसत, पण रोज सकाळच्या वेळेला तरी म्हणत जा डोळे उघडल्याबरोबर का मावळवीत विश्वाभासू. रात्रभर मी अंधारात होतो, आता मात्र उजेडात राहायला भेटलो. आता काय 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 करता काय कसं तरी आता मोर्चासाठी आज 2.5 वर्षापासून मला बोलता येत नाही. नाजील झालेली आहे, त्यामुळे माझी कीर्तनं वगैरे सर्व बंद पडले. आपण पूर्ण पुढं आहेत मला. पण माझ्या बाळाने आज उभं केलं. माझ्या गुरुरायाला सांगितलं की शब्द बाहेर काढ म्हणून. 3 दिवसापासून त्यांच्याशी रडगाणं चाललं होतं माझं, आणि म्हणून मी बोलायला लागलो. 3 दिवस नाही तर बोलताय. तर निदान एवढं तरी म्हणा तर मी रात्रभर झोपलो होतो अंधारात, आता सकाळ उठवली वाटते. अरे बापा दिवस निघाला घरी, आता तर सर्व जग दिसते. बळताड आहे तू बळताड. अरे लेका हे जग ज्या दिवशी दिसणार नाही आणि ज्या दिवशी तो एकच ब्रह्म परमात्मा दिसेल किंवा त्या श्रीगुरूंचा प्रकाश दिसेल तो दिवस एक महत्वाचा. कुणाला का भाषे माऊलीची उई आहे हे बगली पुराण नाही आहे. मावळवीत विश्वा मावळ वीत आहे. खाववीत जेववीत. लक्षात ठेवा, वीत या शब्दाचा अर्थ आलाय इथे कुठेतरी श्रीगुरु मध्ये आला. आणि त्याने जो सूर्य अप्रगट आहे असा वाटतो आपल्याला, त्याला प्रगट करतात. आणि त्या सूर्यामुळं हे काहीही दिसत नाही. तो अतिशय प्रकाशमान आहे. कोटी सूर्याचा प्रकाश, सूर्य सहस्रश्री प्रकाश. आणि असा हा प्रकाश दिसल्यानंतर विश्व काही फक्त ते
नवलोदयला संडावून अद्वयात दिले विकासवंत. अद्वय म्हणजे इथे अनेक प्रकारचे डोके दिसत असतील तुम्हाला, अनेक प्रकारचे माणसं दिसत असतील, घरं दिसत असतील, पण ज्या वेळेला का या सूर्याचा उदय झाला तेव्हा एकच दिसेल. मला कल्पना आहे की तुम्ही उभे झाले, परंतु याचे पुरावे देणं अतिशय कठीण आहे. कल्पना आहे मला, आणि मी जर पुरावे घेतले तर तुम्हाला ते पाठांतर नसल्यामुळं उचलता येणार नाही. कारण याच्याकरता माऊलीच्या वाङ्मयामध्ये जावं लागतं. निवृत्तीरायाने दिलेला प्रसाद माऊलीला कोणता असामान्य आहे, तिथे जाऊ. आता कथा मागे काय करू द्या, नाही पुरावे तर गायी गोपाळ यमुनेच्या तटी त्या ठिकाणी एकत्र गेले. कशावरून माहीत झालं? कशावरून माहीत झालं म्हणजे नाही, 3 प्रकारचं नाही, पण आम्ही 4थ्या प्रकारचा ऐकला. चेंडू आहे पण चौगुण आहे तो, आणि आम्ही पाहतो तो त्रिगुण आहे. रजतमा सत्व आहे ज्याचे अंगी, रजतमा सत्व आहे ज्याचे अंगी, या धर्मासाठी वाया गेला, वाया गेला, वाया गेला. तुकामुळे ते सत्वाचे सामर्थ्य, तुकामुळे येते सत्वाचे सामर्थ्य, तुकामुळे ते सत्वाचे सामर्थ्य, तुकामुळे येते सत्वाचे चौगुण आहे. शुद्ध सत्वामध्ये जावं लागतं, आणि त्याची सौंदर्य कोण आहे? जागृती, स्वप्न, सुषुप्ती पटकन लागला सगळं कापूस ते वेगवेगळी क्रिया उन्मने काय वाढल्या. आपण नवलेला म्हणतोच की नाही, कैवल्याचा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबाचा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबाचा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबाचा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबाचा. कैवल्य, महाकैवल्य कुठं सुद्धा तुम्ही भेंडी बाजारात जा, जरा संतांच्या जवळ बसा, गुरुजवळ बसा, हात डोळे भरून पहा. इथे 6-6 वर्ष वर्ग चालले, एका वर्गाला 40-40 लोक असायचे. 6-6 वर्ष काय नसेल ना, पण काही नाही. हे विसरता येते, प्रपंच कधी विसरता येत नाही. विठ्ठल आता अतिशय कमी आहे, 25 मिनिटात आटपायचा. जाऊ द्या आता. गाई गोपाळ यमुनेच्या तिथे होते, घेऊन राहिलेले होते.
शेवणीच्या काठावर आणि तो चेंडू हा का बा? कारण हा जो मायाभ्रम आहे याला सूचित करतो. राहतो त्याच्यात वरच्या वर तरंगतो. जसा हवा भरलेला चेंडू बरोबर फिरतो तसा हा. आणि रोवाच्यवाणीने आणि स्वयंमावस्थे चैतन्यावस्थे खेळत राहतो. आणि अशा चेंडूचा खेळ पाहायला आपल्याला जायचा आहे विठ्ठल. तुला महाराज तुला क्षमा करा, क्षमा मागतो. अज्ञान आहे मी, मला काही कळत नाही. आंधळा आहे मी. असो चेंडू चौगुणा खेळती कुठे? वाळवंटी. सांगितलं वाळवंट कशाला म्हणतात ते. कुठल्याच प्रकारची इच्छा, एकच इच्छा, एक गाव आम्ही आणि काय ते काम एकच. तोच दिसावा, तोच ऐकावा, तोच वाणीतून निघाला. आज तुम्ही नुसतं लेटले ना तरी आवाज सुरू होऊन जातो. वेगावाज घ्यायची गरज नाही. माऊलीने सांगितलं ज्याला कळत नाही त्याच्याकरता सांगितलं आहे. कर्णी घालून या बोटे नाद जे ऐकावे न ऐकता जाणावे 9 दिवस. भोकरे वा कळत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. मौलीची भाषा मोठी वेगळी आहे. आपण ज्याला कळत द्या काय गरज नाहीये कानात बोलू नका ती. सहज नाव येतो म्हणजे मी आहे 9 दिवस त्याला कळतो. आणि आज रंभ चालूच राहा बंद नाही. आणि अशा ठिकाणी या खेळामध्ये हा चेंडूचा खेळ वेगळाच आहे. हा साधा खेळ नाही. हा टबक टबक वाजणार नाही. हो बरोबर. तिथे देहाची मर्यादाच राहिली. विसरला द्या. काहीच नाही. त्याला ते समाधीला गेला काय अजिबात नाही. चुकीचा समज आहे. समाधी घेऊन जर देव भेटला असता तर काय माऊलींनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत लिहिली असते. हा अरे योगाच्या वाटा जे निघाले त्या दुःखाचा ती वाटा भागा आला. काय उपाधी करते रे पाय पारो आज तुम्ही ते उभ्या प्रत्येकाने. आणि अशा ठिकाणी आता आपल्याला खेळ खेळायला जायचं आहे. वृत्ती निर्माण झाली. वृत्ती निर्माण झाली आणि ही वृत्ती जी आहे ती जी आहे 28वी वृत्ती ठरली.